मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वलांडी येथे रक्तदान शिबिर, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन, विविध शासकीय कार्यालयात जयंती कार्यक्रम, रक्तदानासह संसर्गजन्य आजारांची तपासणी शिबिराचं आयोजन। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राज्य शासनाने महापुरुष म्हणून घोषित केलेले माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वलांडी येथे विविध शासकीय कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवणी तालुक्यातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर तसेच विविध संसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यासाठी आरोग्य तपासणी केंद्राचे आयोजन करण्यात आलं होतं। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या भावनेतून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। यावेळी देवणी पंचायत समितीच्या सभापती अंकिता पाटील, देवणी तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शिवराज बिरादार, जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेरे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष प्रशांत पाटील दवन हिप्परगेकर, देवणी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सगर सर, अटल धनुरे, वलांडीचे सच्चे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महेश सजन शेट्टे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला। दरम्यान वलांडी ग्रामपंचायत कार्यालयात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। ग्रामपंचायत अधिकारी माधव सगर, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक कादरी, विकास कार्यकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष महेश महाजन तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान, प्रशासनातील त्यांची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता यामुळे उपस्थितांनी अधोरेखित केलं। अजितदादांच्या अकाली निधनाने राज्याच्या विकासाची मोठी हानी झाली असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले। अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांची आणि कार्याची आठवण सदैव नागरिकांच्या मनात राहील। त्यांच्या विचारानुसार विकासाची वाटचाल सुरू ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी उपक्रम आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमामुळे वलांडी येथे सामाजिक बांधिलकी व विकास विचारांचा संगम पाहायला मिळाला। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर।